नमस्कार. कधी तुम्हालाही असं वाटलं आहे का की जीवनात सर्व काही संपल्यासारखं वाटतंय? कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. मनात भीती, चिंता आणि निराशा भरून राहते. अशा प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थांचे एक वचन लाखो भक्तांना नव्याने जगण्याची ताकद देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे असे 5 प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत, जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यातील 5 नंबरचा सर्वात महत्त्वाचा. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी शिकवणींचा प्रवास करणार आहोत, जो आपल्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी दुःख, संकट, अपयश, भीती आणि निराशेचा सामना करावा लागतो. अशा वेळी मनाला धैर्य देणारी आणि पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थांचे विचार. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हे, तर लाखो भक्तांच्या आशेचा किरण होते. त्यांच्या शिकवणी आजही तितक्याच प्रभावी आहेत, कारण त्या थेट जीवनाशी जोडल्या आहेत. स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवणाऱ्या असंख्य भक्तांना भक्तातून मार्ग मिळाला आहे. आणि म्हणून आजही स्वामी समर्थांचे नाव हे उच्चारताच मनाला एक वेगळीच शक्ती प्राप्त होते. स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचा आधार दडलेला आहे. अनेक वेळा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि मन पूर्णपणे खचून जाते. अशा वेळी स्वामींचे हे शब्द आपल्या मनात नवीन आशा निर्माण करतात. संकटे कायमस्वरूपी नसतात. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाटेही येतेच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी श्रद्धा आणि धैर्य सोडू नये, असा संदेश स्वामी आपल्याला देत असतात. भक्तांनो, आजच्या काळात प्रत्येकाला यश हवे आहे, पण त्यासाठी लागणारा संयम मात्र फार कमी लोकांमध्ये दिसतो. स्वामी समर्थ आपल्याला संयमाचे महत्त्व शिकवतात. ते सांगतात की प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. जसे बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, तसे जीवनातील यशही वेळ, मेहनत आणि विश्वास यांची मागणी करते. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्यालाही धैर्याने आणि संयमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागते. स्वामी समर्थ म्हणतात, कष्टाशिवाय यश नाही. फक्त इच्छा करून किंवा स्वप्ने पाहून काही साध्य होत नाही. प्रत्येक यशामागे कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्द दडलेली असते. जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये, कारण प्रत्येक अपयश आपल्याला नवीन धडा शिकवते आणि पुढील यशासाठी तयार करते. जो व्यक्ती संकटांना घाबरत नाही आणि प्रयत्न करत राहतो, त्याच्यासाठी यशाचे दरवाजे नक्कीच उघडतात. स्वामींची आणखी एक महत्त्वाची शिकवण म्हणजे कृतज्ञता. ते सांगतात, जे आहे त्याबद्दल आभार माना. आज अनेक लोकांकडे भरपूर सुखसोयी असूनही ते असमाधानी असतात, कारण त्यांचे लक्ष नेहमी नसलेल्या गोष्टींकडेच असते. परंतु ज्यांच्या मनात कृतज्ञता असते, त्याला प्रत्येक क्षणात आनंद मिळवता येतो. कृतज्ञता समाधान देते आणि समाधानातूनच खरा आनंद जन्माला येतो. त्यामुळे देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानण्याची सवय लावली पाहिजे. स्वामी समर्थ मत्सरांपासून दूर राहण्याचा संदेश देतात. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्यांचे यश पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. काही लोकांना यश लवकर मिळते तर काहींना उशिरा मिळते, पण जो स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहतो आणि सातत्याने प्रयत्न करतो, त्याला योग्य वेळी यश नक्कीच मिळते. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करावा. पुढचा संदेश म्हणजे राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भारात घेतलेले निर्णय अनेकदा नुकसान करून जातात. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, शांत मन हेच खरे सामर्थ्य आहे. जेव्हा राग येतो तेव्हा काही क्षण शांत राहून परिस्थितीचा विचार करावा. शांत मनाने घेतलेले निर्णय योग्य असतात आणि अनेक समस्या सहज सुटतात. ज्याने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवले तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो. स्वामी समर्थ सातत्य मार्ग स्वीकारण्याची शिकवण देतात. ते म्हणतात, सत्याला कधीही सोडू नका. खोटेपणाचा मार्ग कधी सोपा वाटतो, पण तो कायमस्वरूपी सुख देत नाही. सत्याचा मार्ग कठीण असला, शेवटी विजय सत्याचाच होतो. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि चांगले आचरण ही जीवनाची खरी संपत्ती आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःचा मार्ग सोडू नका, सत्याचा मार्ग सोडू नका. आजच्या धावपळीच्या जीवनात चिंता, तणाव आणि भीती यांचे प्रमाण वाढले आहे.
अशा वेळी स्वामींचे नामस्मरण मनाला शांती देते. श्री स्वामी समर्थ या नामात अपार शक्ती आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते आणि नवीन ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर दुसऱ्यांची सेवा करणे, गरजूंना मदत करणे आणि प्रेमाने वागणे ही सुद्धा स्वामींची मोठी शिकवण आहे. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. म्हणूनच आजपासून एक संकल्प करूयात. भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवूयात. तक्रारींपेक्षा कृतज्ञता वाढवूयात. रागाऐवजी शांतता स्वीकारूया. मत्सराऐवजी प्रेम वाढवूया आणि निराशाऐवजी आशेचा मार्ग निवडूया. कोणत्याही परिस्थिती आली तरीही स्वामींच्या चरणांवरील श्रद्धा कमी होऊ देऊ नका. कारण स्वामी समर्थांचे एक वचन आजही प्रत्येक भक्ताला धैर्य देते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला आज सर्वजण श्रद्धेने नामस्मरण करूयात. श्री स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय.